हा हॅलो हा बोला ना. बाप्पा, काय विषय झाला माहिती का? पूर्ण हा शेतकऱ्यांचे फोन चालू आहे, म्हणजे त्यांची लाईटच चालली रात्री 6 ते 9, सकाळी 5 ते 9. इतकं परेशान आहे कुठं शेतकरी पूर्ण पूर्ण महाराष्ट्रामध्ये. ते नाही वेगळंच लफडे नाही, चालू झाले ते. प्रॉब्लेम असा आहे की ही हरामखोरपणा चाललाय. मी आज डीपीडीसी ला घेणार होतो नाही माझे नाही, ते वेगळं तालुके. ऐक ना. माझं काय म्हणणं आहे माहिती का? बघा बाप्पा, मला बघा कोणते माझं काय म्हणणं आहे, खासदार आहे सगळ्या पक्षाचे, सगळे शेतकऱ्यांचे पुत्र आहे, आणि खासदारांना निवडून देणारे सगळं ग्रामीण भाग आहे. हॅलो. काय काय ऐका ना, तुम्ही म्हणता ते खरं आहे, ही महाराष्ट्र शासनाचा विषय खासदाराच्या अखत्यारीत नाहीये. पण मी याच्यावर आवाज आज डीपीडीसी घेणार होतो उद्या, पण आमची डीपीडीसी कॅन्सल झाली. 8 दिवसापासून हा बोंब आहे. माझ्या जिल्ह्यातल्या पण बीड तालुक्यात हा सर्वात माझं जास्त एकच म्हणणं आहे मोठा का ना, विषय. माझं बघा, माझे ते म्हणजे जास्त विषय नाही. माझं एकच म्हणणं आहे, जितके हा खासदार आहे ना, बघा कोणत्या हा पक्षाचा असो, ज्याच्या तर शहराचा काय करायचं सांगा ना. सगळे जितके बी पक्षाचे खासदार आहे, सगळे मिळून भोंगळं आंदोलन करावं अशी इच्छा आहे माझी. हॅलो. आंदोलन करता येईल ना, आपण सगळ्याला सगळे बोलवून सगळे करता येईल ना. भोंगळे भुमरे साहेब, तुम्ही असे, कल्याण काळे असेल, लंके असेल, प्रत्येक प्रत्येक पक्षाचे काय. आणि अहो आपण साहेब, सगळ्यांना एकत्र करून करूयात, बोलू काय अं, काय अं? आंदोलनाची दिशा काय ठरवत आहेत नाही तर करू पांडुरंग आपण. सरकार सगळे मिळून बघा, ज्याच्या घर सुखी नाही ना, प्रत्येक खासदार त्याच्या घराचा नाही, मालक खरंय येतो. खरंय खरंय, पण एकदम एवढंच खरंय माझं म्हणणं तुमचं. आहे, सगळ्यांनी नाही, राजीनामे देऊ का ना. शेतकऱ्यांसाठी तळमळ आपली सर्वांची असली सगळं हो पाहिजे. ना. ग्रामीण भागाला पाणी हे लाईट मिळत नाही, हे पण अत्यंत चुकीचं आहे. अहो मला सांगा, अंबानीच्या पोराच्या ढोंगराला कधी सापडा असला तर हजारो डॉक्टर येतील. शेतकऱ्याचा रडा असला तर कोण येते डॉक्टर येतं का? नाही मग तेच माझं म्हणणं आहे. मला नाही अंबानी नाही, बस बरोबर आहे तुमचं की आपण शेतकऱ्याला ते त्रास होतोय त्याच्यासाठी आपण ते उद्या मार्ग काढू, काय होते ह्या बघतो. आपल्या उद्या पुऱ्या देश. बोलतो तुम्हाला उद्या. हो ठीक, हं? ओके ओके ओके. हॅलो, बंडू रमेश पाटील बोलतो मी, संभाजीनगर मधून. बोला ना पाटील साहेब. काय झालं माहिती का दादा, म्हणजे खेड्यापाड्यामधून इतके फोन येऊ लागले, ते खेड्यापाड्याची लाईटच गायब होऊ लागली भाऊ. 6 ते रात्री 9, बरं का, सकाळी हं, 5 ते सकाळी भाऊ. आता शेतकरी लोक आहे का ना, हं. त्यांचे मुलं आहे, विद्यार्थी आहे. मला सांगा, एखाद्या शेतकऱ्यांना साप वगैरे डसला किंवा विंचू वगैरे किती असतात बघा, सांगा, मुंगूसा वगैरे काय झालं तर. ऐका ना, हं. आता या 2-3 दिवसामध्ये पाऊस न पडल्यामुळं पाण्याचं प्रॉब्लेम मुळे लाईट प्रॉब्लेम झाल्या निर्माण. आज पाऊस पडलाय बऱ्याच ठिकाणी, उद्या पडल, 2 दिवसामध्ये लाईट सुरू नाही, होईल. काय विषय झाला माहिती भाऊ, मला असं वाटतं प्रायव्हेट करत असतील माहिती की लाईटचं, अंबानी वगैरे देत असेल नाही तर सरकार वगैरे मिळून. नाही नाही, सध्या तरी नाही, असं माझ्या तरी नाही, माहितीमध्ये. माझं काय म्हणणे, बघा असं अंबानीच्या घरात लाईट गेली तर किती वेळा देते भाऊ, 1 मिनिटं पण लागत नाही माहिती का. मग कसं शेतकरी पण असते माणसं सर, ना भाऊ. शहरी भागामध्ये त्या सगळ्या सुविधा केलेल्या आहेत, ग्रामीण मध्ये केलेल्या नाहीत. पण बघा, म्हणजे माझं बघा भाऊ, मी कोणालाच वाईट बोलत नाही बरं का. मला पक्ष कुठे गेले काय मी घेत नाही. पण मला सांगा, शेतकऱ्यासोबत अन्याय का बरं मग भाऊ, सांगा बरं. व्हायला नाही पाहिजे, पण आता शेवटी आता इतके दिवस होत आले, आता ती सुधारणा व्हायला थोडी वेळ लागेल. पण आणि तुम्ही होईल. बघा भाऊ, तुम्ही ना ग्रामीणचे खासदार आहे, म्हणजे ग्रामीणचे लोक ग्रामीण महत्वाचे. ग्रामीण आणि ग्रामीणचे एखादा ग्रामीण. एखादा साप गेला चालतो ना, ते अंबानीच्या पोराचे ते अंडे खाल्ले पाहिजे, सापाने डसला पाहिजे, त्याच्या गांडीला डसला पाहिजे, ते चालतं ना भाऊ. पण शेतकरी मला तर वाईट वाटतं ना भाऊ. तर काय ती शेवटी मी आता माझ्याकडचे सगळे सिंगल फेस फिडर बसून घेतले मी. मी आता 5 आमदारांना फोन केला, खासदारांना. त्यांना म्हणलं राजीनामा देऊन टाका बाबा, नसं जमत तर ते शेतकऱ्यासाठी. तुम्हाला म्हणतो मी राजीनामा देऊन टाकू. बघा, प्रेमाने म्हणतो बरं का, वाईट विषय म्हणते. पण भाऊ नाही नाही, शेतकऱ्यांचं काय. देऊन टाकू, काय चिंता करू ओके नका. बस, ओके, थँक्यू. बघा ना, पक्ष बदलला म्हणून नाही बरं का, फक्त शेतकऱ्यावर अन्याय होतो म्हणून. हा हा, ठीक मला काही घेणे नाही कोणत्या पक्षाची, बरं का. आहे. ओके. ठीक, ओके. हं.